बऱ्याच जणांना लघवी करताना जळजळ होते, आग होते. लघवीला सुद्धा वारंवार जावं लागतं आणि अर्जन्सी देखील असते. म्हणजे लघवी करून आल्यावर पुन्हा जायचं मन होतं, परंतु लघवी थेंब थेंब होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये लघवीला जळजळ का होते, त्याची काय कारणे आहेत, तसेच त्याचे काय अजून लक्षणं आहेत, केव्हा आपण डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे, यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो, आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो, याबद्दलची माहिती बघणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बऱ्याच जणांना वारंवार लघवीला होतं, लघवी करताना आग होते, प्रचंड वेदना होतात, काहीतरी टोचल्यासारख्या वेदना होतात. त्यामुळे जेव्हा लघवीला येते तेव्हा अंगावर शहारे येतात, लघवीला जायचं मन होत नाही, कारण की त्या वेदनाच इतक्या प्रचंड असतात. बऱ्याच जणांच्या लघवीचा वास हा असा उग्रगंधी असतो. जसं मच्छी मार्केटमध्ये वास येतो त्याप्रमाणे त्यांच्या युरिनचा वास येतो. त्या ठिकाणी सूज असते. बऱ्याच जणांना तर उठायला बसायला सुद्धा प्रचंड वेदना होतात. ओटीपोटामध्ये वेदना होतात, पाठीकडे वेदना होतात. तर सहसा अशा प्रकारची लक्षणं युरिन इन्फेक्शन मध्ये बघितली जातात. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की लघवीला जळजळ होण्याची काय कारणे आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणात पिणं. जर तुम्ही पाणी कमी पित असाल तर आपली जी लघवी आहे तिची आम्लता वाढते, त्यामुळे लघवीला जळजळ होऊ शकते. त्यानंतर लघवी थांबवून ठेवणे. जर आपण लघवी थांबवून ठेवली तर त्यामुळे लघवीमधील आम्लता वाढते, पीएच वाढतो, त्यामुळे लघवी ऍसिडिक होते आणि लघवी करताना जळजळ होऊ शकते. यानंतर जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा युरिन इन्फेक्शन म्हणजे लघवीला जळजळ होण्याचे चान्सेस जास्त असतात. यानंतर अनहायजीन. जर तुम्ही जननेंद्रियाची व्यवस्थित स्वच्छता ठेवली नाही किंवा जर कॉमन वॉशरूम यूज करत असाल तर वारंवार लघवीला जळजळ होण्याची समस्या बघितली जाते. जर काही शारीरिक दुखापत झाली असेल तर त्यामुळे सुद्धा लघवीला जळजळ होण्याची शक्यता आहे. समजा जर तुम्हाला कॅथेटर टाकावं लागलं तर कॅथेटर टाकताना युरिन मार्गामध्ये कॅथेटरचे काही जखमा होऊ शकतात, त्यामुळे लघवीला जळजळ होण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर स्थानिक काही अडथळे असतील, प्रोस्टेट ग्लँड वाढली असेल, त्यामुळे सुद्धा लघवीला जळजळ होण्याचे चान्सेस असतात. किंवा मूत्रमार्गामध्ये कुठेही इन्फ्लामेशन आलं असेल तर त्यामुळे सुद्धा लघवीला जळजळ होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच वेळा कॉमन वॉशरूम यूज करणं, अनहायजीन असणं, यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. त्यामुळे स्त्रियांमध्ये सहसा अशा प्रकारचे इन्फेक्शन बघितलं जातं, त्यामुळे लघवीला जळजळ होते. कारण की स्त्रियांचा मूत्राशयाचा जो मार्ग असतो तो छोटा असतो, त्यामुळे स्त्रियांना वारंवार युरिन इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. तसेच काही विशिष्ट जीवाणूंमुळे विशेषतः स्त्रियांमध्ये मत्स्यगंधी युरिन म्हणजे माशासारखी लघवी होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणजे माशासारखा गंध असलेली युरिन होण्याचे जास्त चान्सेस असतात. मधुमेहामुळे सुद्धा लघवीला वारंवार होणं, लघवीला जळजळ होणं अशी समस्या बघितली जाते. जर तुमची इम्युनिटी लो असेल, तुम्हाला वारंवार इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात, त्यामुळे सुद्धा लघवीला जळजळ किंवा लघवी वारंवार होण्याचे चान्सेस असतात. स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे लघवीला जळजळ होण्याचे चान्सेस असतात. जर तुमचं मेनोपॉज झालं असेल तर व्हजाइनामध्ये ड्रायनेस वाढतो आणि त्या ड्रायनेसमुळे व्हजाइनाच्या ठिकाणी बऱ्याच वेळा जखमा होतात आणि जेव्हा लघवी पास होते तेव्हा त्या ठिकाणी जळजळ अनुभवली जाते. त्यानंतर जर तुम्ही स्ट्रॉंग व्हजायनल वॉशचा यूज करत असाल, योनी धावण्यासाठी काही स्ट्रॉंग साबण असो किंवा काही केमिकल्स युक्त व्ही वॉश सारखे काही प्रोडक्ट्स असतील तर ते यूज करत असाल तर त्यामुळे सुद्धा लघवीला जळजळ होण्याचे चान्सेस असतात. कारण की अशा स्ट्रॉंग प्रोडक्टमुळे आपले जे मूत्राशयाचा मार्ग आहे त्याचा जो पीएच आहे त्याचं बॅलन्स बिघडतं आणि त्यामुळे लघवीला जळजळ होण्याचे चान्सेस असतात. किंवा बाह्य जननेंद्रियाला कुठल्याही प्रकारे जर जखमा झाल्या असतील, जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन झालं असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही इचिंग केलं, नख लागले तर त्या ठिकाणी जखमा होऊ शकतात आणि मग लघवी पास करताना त्या ठिकाणी लघवी झोंबते आणि लघवीला जळजळ झाल्यासारख्या संवेदना येतात. जर तुम्हाला लघवीला जळजळ होत असेल, वारंवार लघवीला होत असेल आणि घरगुती उपाय करून सुद्धा काही फरक पडत नसेल आणि पुढची लक्षणं दिसत असतील तर तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला ओटीपोटामध्ये प्रचंड वेदना होत असतील, पाठीच्या साईडला वेदना होत असतील, तसेच जर तुम्हाला ताप आला असेल, थंडी वाजून ताप आला असेल, उलटी, मळमळ अशी लक्षणं दिसत असतील, प्रचंड थकवा जाणवणं, अजिबात भूक न लागणं किंवा भूक कमी प्रमाणात लागणं, लघवीच्या रंगामध्ये बदल होणं, डार्क येलो कलरची लघवी होणं, गुलाबी रंगाची लघवी होणं किंवा लाल रंगाची लघवी होणं, सहसा जेव्हा लघवीमधून रक्तस्राव होत असतो अशा वेळी लघवीचा रंग आपल्याला लाल दिसतो, ढगाळ रंगाची लघवी होणं किंवा माशासारखा गंध असलेली लघवी होणं. जर तुम्हाला अशी लक्षणं दिसली तर तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांना किंवा वैद्यांना भेटणं गरजेचं आहे. व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात आपण लघवीला जळजळ होणं किंवा वारंवार होणं किंवा लघवी करताना प्रचंड वेदना होणं यावर घरगुती काय उपाय करू शकतो. तर सगळ्यात पहिलं भरपूर पाणी पिणं. त्यानंतर तुम्ही जर पाणी पिऊ शकत नसाल तर तुम्ही वेगवेगळ्या फळांचे रस तुम्ही घेऊ शकतात किंवा ज्यामध्ये जास्त पाणी आहे अशी फळं तुम्ही खाऊ शकता, जसं की टरबूज तुम्ही खाऊ शकता. साध्या पाण्याच्या ऐवजी तुम्ही नारळ पाणी देखील पिऊ शकता. नारळ पाणी पिल्यामुळे आपल्या लघवीचा जो पीएच आहे तो मेंटेन राहतो. त्यानंतर लघवीला थांबून न ठेवणं, जेव्हा लघवी येईल तेव्हा लगेच लघवीला जाणं. त्यानंतर माक्याचे जे कंस असतात त्याचे जे केस निघतात तर ते केस घेऊन त्याचा काढा तयार करावा. सुमारे 10 ग्रॅम हे केस घ्यावे, त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकावं, 1 कप शिल्लक राहील इतका तो आटून घ्यावं आणि गाळून ते पाणी प्यावं. त्यामुळे लघवीला होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते. अशाच प्रकारे तुम्ही धण्याचं पाणी देखील पिऊ शकतात. रात्री 1 चमचाभर धने 1 ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालावे आणि हे पाणी सकाळी गाळून प्यावं किंवा त्याचा काढा बनवून तुम्ही पिऊ शकतात. अशाच प्रकारे तुम्ही जिऱ्याचं पाणी देखील पिऊ शकतात. रात्री 1 चमचाभर जिरे 1 ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालावे, सकाळी त्याचा काढा बनवून तो काढा गाळून मग प्यावा किंवा 1 चमचाभर बडीशोप 1 ग्लासभर पाण्यामध्ये रात्री भिजू घालावी आणि सकाळी हे पाणी गाळून प्यावं किंवा धना पावडर, जिरा पावडर, बडीशोप हे सर्व एकत्र करून तुम्ही 1 ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालू शकता आणि सकाळी उपाशी पोटी हे पाणी गाळून पिऊ शकता. त्यानंतर रोज सकाळी उपाशी पोटी दालचिनीचा काढा तयार करून तो तुम्ही 1 कप भर घेऊ शकता. त्यामुळे मूत्राशयामध्ये आलेली सूज कमी व्हायला मदत होते. तसेच लघवीला वारंवार जाणं, लघवीला जळजळ होणं यासारखी लक्षणं कमी व्हायला मदत होतात. लघवीला जळजळ होते म्हणजे लघवीचा पीएच म्हणजे आम्लता वाढलेली असते, म्हणून आपल्याला अल्कलधर्मी पदार्थांचं सेवन जास्त करायचं आहे. तर व्हिटॅमिन सी युक्त जे लिंबू वर्गीय फळं असतात त्यांचं सेवन जास्त प्रमाणात तुम्ही करावं. यामध्ये तुम्ही रोज आवळा खाऊ शकता किंवा आवळ्याची पावडर रोज 1 चमचा सकाळी उपाशी पोटी घ्यावी किंवा क्रॅनबेरीचा रस तुम्ही घेऊ शकतात, ते देखील अल्कधर्मी आहे. तसेच लघवीच्या मार्गामध्ये आलेली सूज कमी करायला मदत होते आणि वारंवार होणारी लघवी आणि जळजळ कमी व्हायला मदत होते. किंवा तुम्ही लिंबू पाणी घेऊ शकतात. 1 ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून त्यामध्ये तुम्ही खडी साखर घालून ते पाणी तुम्ही पिऊ शकता. तुम्ही यासाठी बेकिंग सोडा सुद्धा घेऊ शकता. 1 चमचा बेकिंग सोडा 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकून तो तुम्ही पिऊ शकता. त्यामुळे लघवीच्या ठिकाणी आलेली सूज कमी व्हायला मदत होते, वारंवार लघवीला आणि जळजळ कमी व्हायला मदत होते, कारण बेकिंग सोडा सुद्धा अल्कधर्मी आहे. त्यानंतर तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगर सुद्धा घेऊ शकतात. रोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचाभर ॲपल सायडर व्हिनेगर 1 ग्लासभर पाण्यामध्ये टाकून प्यावं. त्यामुळे लघवीला होणारी जळजळ, आग तसेच वारंवार लघवीला होणं कमी व्हायला मदत होते. त्यानंतर तुम्ही काकडी खाऊ शकतात. काकडेमुख खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अल्कधर्म्यता वाढते, म्हणजे अल्कलाइन बॉडी होण्यासाठी तुम्ही काकडीचं सेवन जास्त प्रमाणात करू शकतात. त्यामुळे आपल्या युरिनचा जो पीएच आहे तो बॅलन्स मध्ये राहतो. तसेच काकडीमुळे आपलं पित्त देखील कमी व्हायला मदत होते. त्यामुळे जर तुम्हाला लघवीला वारंवार जळजळ होत असेल, आग होत असेल, लघवी थेंब थेंब होत असेल तर तुम्ही आपल्या आहारामध्ये काकडीचा समावेश अवश्य करावा. तर तुम्ही दुधी भोपळ्याचा रस देखील घेऊ शकतात. जर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ 1 ग्लासभर दुधी भोपळ्याचा रस घेतला तर आपल्या शरीरातील अल्कधर्मता वाढते, ऍसिड अल्कलाइन बॅलन्स होतात आणि लघवीला होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते. दुधी भोपळ्याचा रस आपल्या शरीरातील पित्त दोषचं बॅलन्स करायला सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. यानंतर तुम्ही लाल भोपळ्याच्या ज्या बिया असतात त्यांचं देखील सेवन करू शकतात.
लाल भोपळ्याच्या बिया देखील आपल्या शरीरातील पित्त दोष बॅलन्स करण्यासाठी, वात दोष बॅलन्स करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच लघवीला होणारी जळजळ कमी करायला उपयुक्त आहे. लघवी साफ व्हायला मदत होते. जर तुम्हाला मधुमेह असेल, त्यामुळे लघवीला वारंवार होत असेल, तर तुम्ही आपल्या आहारामध्ये जांभळाचं सेवन करावं. जांभूळ हे मधुमेहासाठी म्हणजे डायबिटीससाठी अतिशय उत्तम असं औषध आहे. तुम्ही जांभळाचा रस घेऊ शकता किंवा जांभळाच्या बियांची पावडर तयार करून ठेवावी आणि ती पावडर रोज सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा पाण्यासोबत घ्यावी. त्यामुळे लघवीला होणारी जळजळ, लघवीला वारंवार जाणं अशी लक्षणं कमी व्हायला मदत होते. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल आणि त्यामुळे तुम्हाला वारंवार लघवीला जळजळ होत असेल, तर त्या स्टोनची ट्रीटमेंट करणं आधी गरजेचं आहे. जर तुम्हाला किडनी स्टोन असल्यामुळे जर लघवीला वारंवार जळजळ होत असेल, लघवी वारंवार होत असेल किंवा थेंब थेंब लघवी होत असेल, लघवी साफ होत नसेल, तर अशा वेळी तुरटीचं पाणी प्यावं. 1 ग्लासभर पाण्यामध्ये 2 चिमूट स्वच्छ म्हणजे शुद्ध केलेली तुरटीचं पावडर टाकावी आणि ते पाणी प्यावं. रोज सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही हे पाणी पिलं तर लघवीला साफ व्हायला मदत होते, लघवीची जळजळ कमी व्हायला मदत होते. तसेच जर तुम्हाला स्टोन असेल तर तो स्टोन देखील विरघळायला मदत होते. हा प्रयोग तुम्ही कंटिन्यू 7 दिवस करावा, जेणेकरून तो स्टोन देखील कमी व्हायला मदत होते. आता आपण बघूयात यावर आपण आयुर्वेदिक काय उपाय करू शकतो. तर यामध्ये चंद्रप्रभावटी, गोक्षुराती गुगुळ, उशिरासव, पुनर्नवासव यासारखे विविध औषधांचा वापर केला जातो. गोखरू जे असतात त्याला गोक्षूर असं म्हणतात. तर त्या गोक्षूरची पावडर सकाळ संध्याकाळ पाण्यासोबत जेवणाच्या आधी जर घेतली तर लघवीला होणारी जळजळ कमी व्हायला मदत होते. तसेच लघवी साफ व्हायला मदत होते. अशाच प्रकारे 1 चमचा पुनर्नव्याची पावडर सकाळ संध्याकाळ तुम्ही पाण्यासोबत जेवणाच्या आधी घेऊ शकता. त्यानंतर जर तुम्हाला लघवी सोबत रक्त सुद्धा पडत असेल किंवा लाल रंगाची लघवी होत असेल, तर अशा वेळी दुर्व्याचा स्वरस म्हणजे दुर्वाचा रस तयार करून तो 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ जर घेतला तर लघवी साफ व्हायला मदत होते, लघवीची जळजळ कमी होते, वारंवार होणारी लघवी कमी होते. किंवा मूत्रमार्गामधून जर रक्तस्राव होत असेल तर रक्तस्राव देखील थांबायला मदत होते. जर तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढलं असेल, त्यामुळे सुद्धा लघवीला वारंवार होण्याची जास्त चान्सेस असतात, लघवीला जळजळ होण्याचे जास्त चान्सेस असतात. म्हणून हे पित्त कमी करण्यासाठी तुम्ही 10 ते 15 काळे मनुके रात्री पाण्यामध्ये भिजू घालावे आणि सकाळी ते काळे मनुके खावे आणि ते पाणी पिऊन टाकावं. त्यामुळे पोट साफ होऊन एक्स्ट्रा साचलेलं पित्त कमी व्हायला मदत होते. रोज रात्री झोपायच्या आधी 5 ग्रॅम अविपत्तिकर चूर्ण 1 कपभर पाण्यामध्ये टाकून प्यावं. त्यामुळे आपल्या शरीरात साचलेलं एक्स्ट्रा पित्त त्याचं विरेचन व्हायला मदत होते. जर तुम्हाला वारंवार लघवीला जळजळ होत असेल, आग होत असेल, तर अशा वेळी जास्त प्रमाणामध्ये चहा कॉफीचं सेवन करणं टाळावं. त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये उन्हामध्ये जाणं टाळावं, रात्री जागरण करणं टाळावं, स्ट्रेस घेणं टाळावं. तर तुम्हाला जर लघवीला जळजळ होत असेल, वारंवार लघवीला होत असेल, लघवी करताना वेदना होत असतील, तर हे घरगुती उपाय करून पहा, नक्कीच फायदा होईल. परंतु तुम्हाला जर वारंवार अशा समस्या जाणवत असेल तर तुम्ही यासाठी आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटावं, आपली सोनोग्राफी करून घ्यावी. त्यामध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये इन्फेक्शन आहे, तसेच आपल्याला किडनी स्टोन आहे की नाही हे देखील समजतं. त्यानंतर काही ब्लड टेस्ट तुम्ही करू शकता, ज्यामध्ये इन्फेक्शन किती प्रमाणात आहे ते समजतं. तसेच युरिन चेक करू शकतात, युरिनमध्ये किती इन्फेक्शन आहे, पस सेल्स आहेत का किंवा RBCs आहेत का हे देखील समजतं. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.